स्वागत आहे तुमच्या आपल्या पखवाज दास या यूट्यूब चॅनलवरती। तर पुन्हा एकदा नव्याने आपण नव्या उत्साहाने नव्या उमेदीने नवीन काहीतरी घेऊन आलो आहे। नवीन पद्धतीची लग्गी आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर नवनवीन प्रकारचे बोल, नवनवीन प्रकारचे सरपटी, नवनवीन प्रकारचे मुखडे, नवनवीन प्रकारचे सोप्या पद्धतीचे बोल आपण आपल्या चॅनलवरती शिकवत आहोत। तसेच नवनवीन पद्धतीने जेवढं काही नव्या पद्धतीने शिकवता येईल तेवढं शिकवण्याचा आपण प्रयत्न करू आणि जेवढं तुम्हाला घेता येईल तेवढं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। नाही समजल्यावर कमेंट करा, कॉल करत चला। त्याच पद्धतीने आपण ऑनलाईन पद्धतीने पखवाज क्लासेस चालू केलेले आहेत। ज्यांना कोणाला क्लास करायचे असेल त्यांसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे। ऑनलाईन पखवाज क्लाससाठी आपला राधाकृष्ण ऑनलाईन पखवाज क्लास आहे। ज्यांना कोणाला क्लास करायचे आहे त्यांनी संपर्क करा। त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 मात्रा लग्गी बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि सरळ जेवढी सोप्या पद्धतीने सांगते तेवढ्या सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत। तर वेळ वाया न घालवता लगेच आपल्या व्हिडिओकडे वळूया। लग्गी अगोदर मी वाजून दाखवतो, त्यानंतर अक्षर समजून सांगतो आणि व्हिडिओ आपला शेवट करूया। आता या ठिकाणी उठावून घेऊन ती बसली नाही बसली हा विषय होईल। त्यानंतर सोपी उठावून घेऊ आपण 1-2 पद्धतीने आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करू। लग्गी एकदा परत ऐका कशी आहे, त्यानंतर आपण अक्षर समजावून सांगू। या पद्धतीने लग्गी आहे। जिथे वाजवते तिथे वाजवण्याचा प्रयत्न करा। आता कुठे कुठे वाजवते हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला ते ज्ञात आहे की कोणत्या तालाची लग्गी आहे, कोणत्या मात्रेत वाजवायची, कुठे वाजवायची नाही। तर मी फक्त अक्षर सांगणार आहे, कुठे वाजवायची ते तुम्हाला माहितीच आहे। तर लग्गीचे अक्षर आहे धा तिट तिट ना घे ना ना, धा तिट तिट ना घे ना ना, ना गे तिट ना गे तिट, या पद्धतीने अक्षर आहे। आता या ठिकाणी नागे तिटाच्या जो सुरुवातीचा नागे तिट आहे तिथं धागे तिट घेतला तरी चालेल, सगळं चट्टीवर वाजवायचं। फक्त सुरुवातीचं धा तिट तिट ते आपल्या सरपटीमध्ये वाजवायचं, तर ते पण थापीवर वाजवायचं आहे। सुरुवातीचा जो धा आहे तो थापीवर वाजवायचा आहे। धा तिट तिट, धा तिट तिट, ना घे ना ना, ना घे ना ना, ना घे ना ना। नागी नाना थापीवर घ्या, चट्टीवर घ्या या पद्धतीने। आणि थापीवर सुद्धा नागी नाना जो ना आहे तो थापीवर घेतला तरी चालेल। त्यामुळे काय होईल, वाजवण्याला स्पीड जी गती भेटेल, थापीवर सोपं जाईल त्यामुळे स्पीड भेटेल। धा तिट तिट, ना घे ना ना, ना गे तिट ना गे तिट, ना गे। आता जो तिट आहे तो पण चट्टीवर वाजवायचा आहे। ना गे तिट, टाळीमध्ये बसतो, बस म्हणजे टाळीमध्ये बसतोय काय, या पद्धतीने आपण सुद्धा बोल शिकण्या अगोदर बोल टाळीत बसत असेल तर त्या बोलाची प्रॅक्टिस करावा, नाहीतर नाही केलेली एकदम चांगली असते। धा तिथं तिथं ना घे ना
धा तिट तिट नागे नाना नागे तिट नागे तिट. या पद्धतीने बोलायला समजलं असेल मी असं गृहीत धरतो, आणि नसेल समजलं परत एकदा समजावून सांगतो आणि व्हिडिओचा शेवट करतो. धा तिट तिट नागे नाना नागे तिट नागे तिट. धागे तिट नागे तिट घेऊ शकतात. आता हा झाला बोलाचा पूर्ण प्रकार. आता त्यातून तुम्ही फक्त शॉर्ट मध्ये काढू शकता, फक्त धागे तिट नागे तिट धागे तिट नागे तिट. या पद्धतीने बोलाची सुपीकता आहे ती या शेवटच्या बॉलवर सुद्धा तुम्ही तेवढं वाजवून, जर धा तिट तिट घेऊन हार्ड जात असेल किंवा वाजवण्याचं जी गोडवा निर्माण होत नसेल तर तुम्ही नुसतं धागे तिट नागे तिट सुद्धा वाजवू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. रामकृष्ण. झाटकुली.